आज 14 जानेवारी 2026. आपण या ऊसाला आज फ्युमिक ॲसिड सोडत आहे. ड्रेंचिंग ड्रिपमधून करत आहे याची. 17 डिसेंबरला आपण याच्या अगोदर लाईम सल्फर सोडलं होतं या ऊसाला. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर आपण दुसरे शेड्यूल घेणार होतो, परंतु फाट्याला पाणी सुटल्यामुळे, मोकळ्या पाण्याने ऊस भिजल्यामुळे आपल्याला याला ड्रिंचिंग आणि स्प्रे घेता आला नाही. त्याच्यानंतर तुम्ही या ऊसाला बघू शकता, लाईम सल्फरचा एकच फक्त स्प्रे आणि एक ड्रिंचिंग झालेली आहे याला. आपण व्हिडिओ याच्यासाठी काढत आहे, अगोदरच्या ह्यात आणि आताच्या ऊसात काय फरक जाणवतो का हे आपल्याला समजण्यासाठी. विज्ञान संत अंकुश पाटील सर यांनी बनवलेल्या शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, याच्यासाठी स्वावलंबी शेतकरी कसा बनेल या प्रयत्नातून त्यांनी जे औषधं बनवलेली आहेत, जे फॉर्म्युले सांगितले आहेत, त्यातून आपण सगळं 19 मायक्रोन्यूटन, तसेच ह्युमिक ॲसिड, लाईम सल्फर अशा 5 गोष्टी बनवलेल्या आहेत 60-20. आपल्याला एका स्प्रेमध्येच फुटव्यांची संख्या, फक्त लाईम सल्फरचा स्प्रे आणि ड्रिंचिंग झालं आहे तेवढ्यात चांगला रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे. फुटवे पण भरपूर निघलेले आहेत, फुटव्यांची साईज पण चांगली झालेली आहे, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. उत्तम पद्धतीचा रिझल्ट वाटतो आहे या औषधांचा, आणि कमी खर्चात एकरी 10,000 ते 12,000 रुपयात संपूर्ण मटेरियल तयार होतं आहे एकराचं.